ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उंटवाडी परिसरामधील सेंट्रल पार्क या निवासी प्रकल्पामध्ये फ्लॅट्सचा वापर वसतिगृहासाठी केल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला। या प्रकरणी स्थानिक रहिवासी आणि काही राजकीय कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। माहितीनुसार प्रकल्पामधील काही फ्लॅट्स एका हॉस्टेल व्यवस्थापनाशी संबंधित संस्थेला भाडेतत्वावरती देण्यात आल्याची चर्चा आहे। निवासी प्रकल्पामध्ये व्यावसायिक स्वरूपाचा वापर होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी याला विरोध दर्शवला आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट दिली आणि संबंधांशी चर्चा केली आहे। निवासी इमारतीमध्ये अशा प्रकारचा वापर हा नियमबाह्य असल्यास प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर यावेळी काही काळ घोषणाबाजी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित संस्थेकडनं अधिकृत भूमिका समोर आलेली नसून महानगरपालिकेच्या नियमानुसार तपास होण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे परिसरात चर्चेला प्रचंड उधाण आलं आहे। प्रशासन आता काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज या ठिकाणी सेंट्रल पार्कच्या 2 विंग हॉस्टेलवाला कंपनीला रेंट म्हणून बिल्डरने दिलेल्या होत्या। नागरिकांनी ज्या वेळेला काल आमच्याशी संपर्क केला त्यावेळेस प्रथमदर्शनी अशी माहिती मिळाली की ह्या 2 विंग हॉस्टेलवाला कंपनीचा ओनर जो आहे तो मॉमेडियन आहे आणि त्या सर्व ठिकाणी मॉमेडियन वस्ती येणार आहे। तर ती मॉमेडियन वस्ती आल्यानंतर हा एक प्रकारचा लँड जिहादचा प्रकार आहे आणि मागील काळामध्ये आपण TCS कंपनी बघितल्या असेल किंवा नाशकात इतर घटना बघितल्या असतील तर लव जिहादच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात घडत आहे। तर ह्या नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या, त्यामुळे आम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन बिल्डरशी आदरणीय आमचे नेते सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली बोलून त्यांचा प्रश्न सोडवलेला आहे। काय आपली याबाबत त्यांच्याशी बोलणं झालं? खेतवानी लॉन्स हा जुना या भूमीचा जुना परिचय आहे। या ठिकाणी तो लॉन्सचा वापर बंद करून त्यांनी या ठिकाणी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ठिकाणी केला। त्यामध्ये 672 फ्लॅट त्यांनी निर्माण केले आहेत। त्यामध्ये EWS साठी 20% फ्लॅट सोडणं हे आवश्यक आहे, परंतु ते म्हटले की 2003चा पूर्वीचा लेआउट आहे असं काहीतरी त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे। बघूया आता त्याच्या खोलात मी अजून गेलो नाही, पण जाईल मी त्यावेळी या खोलामध्ये की ज्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलं या ठिकाणी ते मला योग्य वाटलं नाही। कारण कुठलेही कमर्शियल प्रोजेक्ट किंवा रेसिडेन्स प्रोजेक्ट करताना 20% EWS आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोडावं लागतात आणि त्या दृष्टीने त्यांनी बांधकाम केलं आहे 1 BHK, परंतु ते हॉस्टेल तयार करून एका मॉमेडियन संस्थेला देणं ही कृती जी आहे त्यांची निषेधार्थ आहे। कारण हा रेसिडेन्स प्रोजेक्ट आहे आणि त्यांना ते कमर्शियल यूज करायचं आहे, हॉस्टेल म्हणून वापरायचं आहे। यामध्ये नागपूरची जी कंपनी हॉस्टेलवाला म्हणून कंपनी आहे त्याच्याशी त्यांनी ॲग्रीमेंट केलं असं मला प्राथमिक अंदाज या ठिकाणी दिला, पण प्रत्यक्ष मालकाशी बोलल्यानंतर ते म्हटले की आम्ही ॲग्रीमेंट केलेलं नाही, परंतु वस्तुस्थिती समोर येईलच। पण ह्या भूमीमध्ये स्वतः खुद आडवाणी साहेब, खुद स्वतः वाजपेयी साहेब या भूमीमध्ये त्यांचे पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। त्यांचं वास्तव्य इथं होतं आहे, एक दिवसासाठी का होईना, पण अशा भूमीमध्ये अशी कृती करणं बिल्डरनं हे अशोभनीय आहे आणि निश्चितपणाने याचा निषेध हा आम्ही तीव्र शब्दामध्ये इथं निश्चितपणाने करतो। पण ह्या सर्व ओनर्सच्या पाठीशी सुधाकर बडगुजर म्हणून आजही आहे, उद्या राहील आणि कायम राहील। नमस्कार, आम्ही सेंट्रल पार्क या रेसिडेन्शियल प्रोजेक्टचे सगळे रहिवासी आहोत। या प्रोजेक्टला बांधणारा बिल्डर आहे पिंकेश शाह, भाविक ग्रुप, खेतवाणी LLP खेतवाणी सोबत त्यांनी एक LLP केलेली होती। या प्रोजेक्टमध्ये आम्हाला फ्लॅट विकताना बिल्डरकडनं सांगण्यात आलं होतं की हा एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट राहील जिथे आम्ही शांततेने आमच्या परिवारासोबत राहू शकू। परंतु मागच्या काही दिवसांपूर्वीच आम्हाला कळालं की बिल्डरकडून एक नागपूरचा एक फर्म आहे हॉस्टेलवाला म्हणून, त्यांना हे इथली एक पूर्ण विंग 72 फ्लॅटची आहे, तशा 2 विंग त्यांना देण्यात येत आहे हॉस्टेलसाठी। D आणि E विंग आहेत। या विंग्स आहेत प्लॅनमध्ये, बिल्डिंग प्लॅनमध्ये जो आपण रेराला सबमिट केला आहे किंवा नगरपालिकेला सबमिट केला आहे त्यानुसार
रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, जिथे किचन असलं पाहिजे, जिथे बाल्कनी असल्या पाहिजे. आणि सध्याची परिस्थिती जर तुम्ही तिथे वरती जाऊन बघितली तर तिथे त्यांनी किचन तोडून टाकले, तिथे रूम्स केलेत, दरवाजे लावलेत, बाल्कनी सुद्धा काढून टाकलंय, तिथेही रूम केलेत. हे या अनुषंगाने की तिथे एका फ्लॅटमध्ये हॉस्टेलमध्ये 5-5, 6-6 विद्यार्थी राहतील. इथे एकूण म्हणजे पाहायला गेलं तर 350 विद्यार्थी येतील हा, एका विंगला. तुमची आता मागणी काय? आमची मागणी हीच आहे की इथे हा रहिवासी प्रोजेक्ट आहे. रहिवाशीच राहू द्या. रहिवासी प्रोजेक्ट मध्ये बॅचलर विद्यार्थी आणि व्यावसायिकरित्या इथे कामं करणं हे अजिबात याच्यासाठी आमची मान्यता नाही. तुम्ही सगळे एकत्र जमलात, काय तुमची अडचण आहे? सर आम्ही एकत्र जमलो आहोत, पण आता हे सेंट्रल पार्क आहे, ते सेंट्रल पार्कमध्ये रेसिडेन्सी म्हणून इथं आहे, बघून घ्या तुम्ही. हां, रेसिडेन्सी आहे. आम्ही 6 वर्षापासून फ्लॅट बुक केलेले आहे. आम्हाला बुक करताना त्यांनी सांगितलेले मॉमेडियन लोक आम्ही बुक करत नाही की कोणाला आम्ही त्यांना फ्लॅट देणार नाही. मग आम्हाला आता 6 वर्षानंतर आम्हाला 2-4 दिवसापासून ही मेसेज कळला की मॉमेडियन लोक हॉस्टेलला देणार आहेत, कमर्शियलचा. तर आम्हाला हे मान्य नाही आहे. आमच्या ह्या म्हणजे प्रत्येक आमच्या फॅमिलीमध्ये आणि मुस्लिम हे हॉस्टेल आम्हाला अजिबात मान्य नाही आहे सर. त्याच्यामुळे आम्ही येऊ पण देणार नाही आणि ते हॉस्टेल पण चालू देणार नाही. तर कोण आहे? बिल्डर पिंकेश शहा आहे. आणि त्यांनी 4 कॉट टाकलेत. आज सकाळी सुद्धा आज त्यांचा डायरेक्ट टेम्पो आलेला आहे, डायरेक्ट एवढा माल भरून आलेला. आम्ही त्यांना धमकी देतोय डायरेक्टली आम्ही गेटच्या बाहेरच ठेवलेले, आम्ही येऊ देणार नाही आणि हे होऊच देणार नाही सर. आश्वासन त्याने स्वतः अजिबात येऊ देणार नाही. आणि स्वतः आता हे असं करतोय, हे चुकीचं आहे ना. त्यांनी हॉस्टेलवाले त्यांनी पूर्ण सगळे ते आता माल पाठवलेले आहे त्यांनी गाडी भरून, पण आम्ही ती गाडीमध्ये येऊ देणार नाही, अजिबात येऊ देणार नाही. ही गोष्ट होणारच नाही. आम्हाला मान्य नाहीये. आम्हाला कोणत्याच मेंबरला त्यांनी विचारलेलं नाहीये. आम्ही ही गोष्ट करतो आहोत. आम्हाला कोणत्याच मेंबरला मेसेज नाहीये. हा किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.